आव्हाड यांच्यावर सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यात गलिच्छ राजकारण सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला। विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी केला। मी जितेंद्र आव्हाडांना पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या वतीने विनंती करीन की त्यांनी राजीनामा देऊ नये। याचं कारण की मुंब्र्याच्या लोकांनी अतिशय विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलेलं आहे। ते उत्तम आमदार आहेत, त्यांचा असेंब्लीमधला परफॉर्मन्सही उत्तम राहिलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांनी खूप चांगलं कामही केलेलं आहे। म्हणजे मंत्री असू दे किंवा फक्त आमदार असू दे, त्यांचं काम अतिशय चांगलं आहे। त्याच्यामुळे लोकांसाठी त्यांनी असा हा निर्णय घेऊ नये की राजकारणाची पातळी इतकी खालवली आहे का की आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांची गाडी आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री तिथे आहेत, तिथले स्थानिक खासदार श्रीकांत आहेत, हे सगळे आपल्याला त्याच्यात दिसत आहेत। पोलिसाचा एवढी मोठी यंत्रणा दिसते, कार्यकर्ते दिसत आहेत, सहकारी दिसते, गर्दी दिसते, गोंधळ चाललेला आहे। ते तसंच असतं नेहमी आणि अशा वेळीच असा आरोप होतो, हे खूप वेदना देणार आहे। आणि आम्ही सगळ्याजणी ज्या राजकारणात येतो हे समतेसाठी येतो। गलिच्छ राजकारण चाललंय त्याचा मी जाहीर निषेध करते। कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय नवरा बायकोच्या हे काढणं गलिच्छपणा म्हणतो। ही आमची संस्कृती नाही, माझ्या आईवडिलांनी नाही मला शिकवलेलं आहे। मी कधी असलं करणार नाही। गलिच्छ राजकारण सुरू झाले यांची थांबवायची जबाबदारी आमच्यावर नाही आहे, त्यांच्यावर आहे। कारण का फ्रिक्वेंट ऑफेंडर्स ते आहेत। बंदूक घेऊन आमचा नाही आमदार कुठल्या तरी पोलीस स्टेशनला घेऊन बंदूक घेऊन गेलेला, त्याच्यावर काही त्याच्यावर कुठली ॲक्शन झाली का मला सांगा। एकही ॲक्शन झालेली नाही। कोणी शिवीगाळ करतं, मी तर काही मागितलेली नाही, तो पण विनयभंग नाही आहे। इट इज हर्टिंग एक महिलाला केलेला तो अपमान आहे। पण मी एक शब्द बोलले का आजपर्यंत बोलले नाही, मी कधी बोलणारही नाही। हे सगळे ऑफेन्सेस आहेत।